हाय गाईज, आपण बनवत आहोत वडापावला लागणारी सुकी चटणी. शेंगदाणे घ्यायचे, मस्त भाजून घ्यायचे. शेंगदाणे मस्त लाल होसतर भाजले की बघा किती मस्त मस्त लाल होसतर भाजायचे. त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकायचं. खोबरं पण मस्त लाल होऊन द्यायचं, मस्त भाजायचं. मस्त भाजून झालं की मिक्सर जार घ्यायचा. मिक्सर जारमध्ये लसूण, थोडंसं जिरं, लाल मिरची पावडर, हळद, लाल मिरची पावडर, थोडासा मॅगी मसाला, चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं मस्त थंड झालं की मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं. बघू शकता, मिक्सर जारमध्ये टाकून घेतलं सगळं आणि बारीक वाटून घ्यायचं. बघा किती मस्त तयार आहे आपली शेंगदाणा खोबऱ्याची चटणी. आपण वडापावसाठी चपाती बरोबर खाऊ शकतो. किती भारी दिसते बघा. चवीलाही खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. धन्यवाद.